तारक मंत्राचे महत्त्व आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण आज आधुनिक मानसशास्त्रानुसार तारक मंत्राचे महत्त्व काय आहे किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो तेच आज आपण बघणार आहोत. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. याचाच मानसशास्त्रानुसार अतिविचार, चिंता आणि नियंत्रण. आजच्या पिढीची सर्वात मोठी समस्या म्हणजे संशय, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे आणि भीती, भविष्याची चिंता करत बसणे. जेव्हा आपण म्हणतो निशंक होई, तेव्हा आपण आपल्या मनाला सूचना देतो की नकारात्मक विचारांची साखळी तोडून टाक. निर्भय होई म्हणजे फोमो, हरवण्याची भीती किंवा अपयशाच्या भीतीतून मुक्त होणे. मानसशास्त्रात याला अफर्मेशन म्हणतात, जे मनातील भीतीचे ढग दूर करून आत्मविश्वास निर्माण करते. थोडक्यात सांगायचे तर माणसासाठी हा मंत्र म्हणजे एक मेंटल रिप्रोग्रॅमिंग आहे. संशय सोडा, भय सोडा, शक्ती ओळखा, प्रयत्न करा. एक खास सल्ला, जेव्हा तुम्ही खूप टेन्शनमध्ये असाल तेव्हा फक्त या 4 ओळी डोळे मिटून लयबद्ध पद्धतीने म्हणा. तुमच्या हृदयाची गती संतुलित होईल आणि तुम्हाला अचानक मार्ग सापडल्यासारखे वाटेल. आतर्क्य अवधूत हे स्मृतिगामी. या वाक्याचे आधुनिक मानसशास्त्रानुसार स्मरणशक्ती आणि न्यूरोप्लास्टिसिटी. आतर्क्य म्हणजे ज्याची गणना बुद्धीने करता येत नाही. आयुष्यात अनेक गोष्टी तर्काच्या पलीकडे घडतात. स्मृतिगामी याचा अर्थ केवळ स्मरणाने धावून येणारे. आधुनिक काळात याला आपण इन्स्टंट कनेक्शन म्हणू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीचे सतत चिंतन करता, तुमचे न्यूरॉन्स तसेच प्रकारे फायर होतात. स्वामींचे स्मरण करणे म्हणजे आपल्या मेंदूला सकारात्मकतेसाठी रिवायर करणे होय. अशक्यही शक्य करतील स्वामी. मॉडर्न सायकॉलॉजीनुसार लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पॉसिबिलिटी थिंकिंग ही ओळ तुमच्या मर्यादा तोडण्याचे काम करते. आपण अनेकदा स्वतःला हे मला शक्य नाही अशा चौकटीत बंदिस्त करतो. अशक्य ही शक्य हे वाक्य एक पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. जेव्हा तुमची श्रद्धा दृढ असते तेव्हा तुमचे मन सोल्युशन ओरिएंटेड बनते. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या कल्पकतेने आणि ईश्वरी कृपेने शक्य होऊ लागतात. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. मॉडर्न सायकॉलॉजीनुसार युनिव्हर्सल एनर्जी आणि मानसिक आधार. माणूस जेव्हा स्वतःला एकटे समजतो तेव्हा तो खूप खचतो. प्रचंड स्वामीबळ म्हणजे ही विश्वाची अफाट ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी आहे. आपण एका ऊर्जाच्या महासागरात आहोत. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की कोणीतरी सुपरपॉवर तुमच्या पाठीशी आहे, तेव्हा तुमच्या मेंदूतील भीतीचे केंद्र शांत होते आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच निर्णय घेणारा भाग सक्रिय होतो. हे बळ तुम्हाला सुरक्षिततेची भावना देते. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या रोज स्वामींच्या तारक मंत्राचा उच्चार लयबद्ध पद्धतीने करा. लयबद्ध पद्धतीने होत नसेल तर तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने रोजच्या रोज आपल्या घरात तारक मंत्राची सेवा करायला विसरू नका. जेणेकरून आपल्या मनातील, आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होऊन सगळ्या गोष्टी आपोआप शक्य होत जातील. श्री स्वामी समर्थ.